नमस्कार मित्रांनो, साठेखताबद्दल मी आज तुम्हाला साध्या सोप्या भाषेत माहिती देणार आहे. मित्रांनो, साठेखत म्हणजे काय? साठेखत करत असताना ते नोंदणीकृत करावे का अनोंदणीकृत करावं, आणि साठेखत करत असताना त्या साठेखतमध्ये काय नमूद असावे, असे ठराविक 4-5 मुद्दे आहेत. मित्रांनो, सर्वप्रथम साठेखत म्हणजे काय आपण बघूया. एखादी जमीन किंवा जागा आपल्याला जर घ्यायची असेल तर त्या जमीन किंवा जागेचा खरेदीपत्राच्या अगोदरचा जो कागद असतो किंवा व्यवहार असतो त्याला साठेखत म्हणतात. तर अशा साठेखतानं फक्त एक नॉमिनल करार केला जातो की बाबा ही अशा जमीन आपल्याला घ्यायची आहे किंवा ही जमीन आपण भविष्यामध्ये खरेदी करणार आहे, म्हणजे साठेखत. ह्याला साठेखत म्हणायचं, बाकीचं वेगळं असं काही नाही. तर साठेखत हे नोंदणीकृत असणं सगळ्यात गरजेचं आहे मित्रांनो. 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती जर आपण साठेखत केलं आणि ते नोटराईज साठेखत असेल तर त्याचा भविष्यामध्ये आपल्याला अडचण येऊ शकते. ती ग्राह्य नाही, नोटराईज साठेखत ग्राह्य नाही. त्याच्यासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जे नोंदणी ऑफिस असते किंवा ते खरेदी विक्री व्यवहार जिथे चालतो रजिस्टर ऑफिस, त्या रजिस्टर ऑफिसला जाऊन तुम्हाला कायदेशीरदृष्ट्या जे नोंदणी करूनच साठेखत करणं गरजेचं आहे. असं साठेखत केल्यामुळे काय फायदा होतो, तर भविष्यामध्ये असं कुणी जर चॅलेंज केलं खरेदी खताला किंवा बाकीच्या तुमच्या जमीन घेतल्यावरती कुणी आक्षेप घेतला तर त्यावेळेस ते फायदेशीर ठरतं. तसं नोटराईज साठेखत फायदेशीर ठरत नाही. त्यामुळं शेतकरी बांधवांना माझी एक नम्र विनंती आहे की तुम्ही जर जमिनीचा व्यवहार किंवा जागेचा व्यवहार करत असाल तर साठेखत हे नेहमी नोंदणीकृतच साठेखत असावं. एक झालं साठेखत म्हणजे काय, तो विषय संपला. नोंदणीकृत साठेखत असावं शासकीयदृष्ट्या, हे महत्त्वाचं, हे संपलं. आता ज्यावेळेस आपण साठेखत करतो किंवा एखाद्या जमिनीचं आपण साठेखत करत असेल किंवा ती जमीन आपल्याला घ्यायची असेल तर त्या साठेखतामध्ये काय काय नमूद असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, जो जमीन देणार आहे आणि जो जमीन घेणार आहे त्याचं आधार कार्ड, फोटो, परत त्याचं पूर्ण डिटेल, पत्ता वगैरे, त्यांच्या सही वगैरे, हाताचे ठसे, ह्या जे शासकीय दृष्ट्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्या जमिनीचा गट नंबर नमूद असावा की बाबा या गट नंबरमधली जमीन आहे, आणि त्या जमिनीचं क्षेत्र नमूद असावं. गट नंबर, क्षेत्र, आणि त्याचबरोबर चतुर्सीमाही नमूद असाव्या. चतुर्सीमा म्हणजे भविष्यात आपल्याला अडचण येत नाही की आपला प्लॉट किंवा आपल्या जमीन पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिणेला, उत्तरेला कोणाकोणाची जमीन होते हे सगळं नमूद असावं, म्हणजे कायदेशीरदृष्ट्या आपण व्यवस्थित होतो. त्याच्यामध्ये जर आपला काय व्यवहार ठरला आहे, जर 40,000ला आपण ठरला असेल व्यवहार, तर आपण साठेखतात 10,000 घेतले असतील आणि भविष्यात 30,000 रुपये आपण खरेदीपत्रावेळी घेणार असेल, हेही नमूद असणं गरजेचं आहे की बाबा साठेखताच्या वेळेस 10,000 रुपये आपण रक्कम घेतलेली आहे, इसारत म्हणून 10,000ची रक्कम घेतलेली आहे, आणि उर्वरित रक्कम बाबा एक ठराविक 15 दिवसात आपण खरेदी खत करून घ्यायचं आहे, हेही नमूद असणं गरजेचं आहे की 15 दिवसात आपण, आज तारीख किती आहे, 2 तारीख आहे, तर येणाऱ्या 16-17 तारखेला, मार्चच्या 16-17 तारखेला आपण खरेदी खत करून घेणे बंधनकारक आहे. आणि जर ह्यांनी नाही दिलं तर ते आपण कोर्टामार्फत किंवा अशा काही अटी असतात ते टाकणं गरजेचं असते. म्हणजे हे जर सगळं जर आपण ह्या साठेखतात जर केलं तर ते साठेखत, आणि तेही साठेखत नेहमी नोंदणीकृत साठेखत असावं. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस खरेदी घेणार आहे आपण किंवा खरेदी खत करणार आहे, खरेदीपत्र करणार आहे, त्यावेळेस आहे असा मजकूर, जो साठेखतात मजकूर आहे तोच खरेदीपत्रात मजकूर येणं गरजेचं आहे. म्हणजे भविष्यात उद्या जरी कोणी चॅलेंज जरी केलं, आता भरपूर कोर्टात प्रकरणं असतात की असं फसवाफसवी करून जमीन घेतली वगैरे, तर बऱ्यापैकी काही अडचण येत नाही. कारण पहिलं साठेखत नोंदणीकृत असते, खरेदी खत नोंदणीकृत असते, साठेखतातला मजकूर आणि खरेदी खतातला मजकूर सेम असतो. त्यामुळं शासकीयदृष्ट्या किंवा अभिलेखाप्रमाणे आपल्याला काही सुद्धा अडचण येत नाही. कोर्टात जरी काही अडचण, जरी कोणी आपण ज्याच्याकडून जमीन घेतोय त्या माणसाने जरी भविष्यात काय असा जर प्रसंग निर्माण केला तरी आपण शासकीयदृष्ट्या किंवा कायदेशीरदृष्ट्या साठेखत करणं गरजेचं आहे, आणि तसंच खरेदीपत्रही शासकीयदृष्ट्या करणं गरजेचं आहे. मित्रांनो, साठेखत हे नेहमी नोंदणीकृतच साठेखत असावं. साठेखतामध्ये जो मजकूर आहे ॲज इट इज, म्हणजे जो सेम मजकूर खरेदी खतामध्ये आला पाहिजे, आणि साठेखतामध्ये काय काय अटी शर्ती नमूद असतात त्या सगळ्या अटी शर्ती नमूद ह्याच्यानुसार खरेदी खतामध्ये पण करायला पाहिजे. असं जर साठेखत, जर नोंदणीकृत साठेखत केलं तर मित्रांनो भविष्यात काही अडचण येत नाही. थोडक्यात ॲग्रीमेंट टू सेल म्हणजे साठेखत म्हणजे भविष्यामध्ये आपण एखादी जमीन घेणार असेल, जागा घेणार असेल तर त्या जागेसंदर्भात किंवा त्या जमिनीसंदर्भात आगाऊ केलेला व्यवहार, थोडक्यात की बाबा ह्या ठराविक दिवसात आपण जमीन खरेदी खत करून घेणार आहे. त्यामुळं कुठलीही जमीन जागा घेताना आधी साठेखत करून घ्यावं आणि त्याच्यानंतर खरेदीपत्र करून घ्यावं. मित्रांनो, व्हिडिओ जर सोप्या भाषेत केलेला आहे, व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.